हे आहे आमचं छोटू. किती छान आहे ना, किती गोड आहे ना. कधी पण असं एक ठिकाणी बसत नाही, सतत म्हणजे आमचं नाही, मी जिथे कामाला जाते ना तिथला हा छोटू आहे. तर हे फोटो लागलाय माझ्याकडून चुकून एडिटिंग करताना, गडबडमध्ये एडिटिंग करत होते त्याच्यासाठी. कामावर ना जाऊन आले, लेकीला लाड करत होते, कारण की सकाळी तिने झोपायच्या आधी मी घरातनं बाहेर पडते, मग ते 11 11:30ला येते. तोपर्यंत तिचं पण बघू शकता. घरी आले, मस्त असं भाकर चुरली, आमटी घेतला, मस्त भाकर आमटीचा बेत म्हणजे चुरून इतकं भूक लागलेलं ना ते खाऊन घेतलं. असं चुरून खाल्लं ना मग मस्त असं पोट भरतं बाबा. खाऊन पिऊन मस्त झालं. सुस्त आलती, पण काय करायचं, घरातली कामे पण पडले होते. सुस्ती करून चालत नाही म्हणून लगेच कामाला सुरुवात केली. म्हटलं किचन कट्टा धुवून घेतला, कारण एक दिवस आड तरी किचन कट्टा धुवून घ्यायलाच पाहिजे. बाहेरचं काम आपण किती पण करू, पण घरातलं पण लक्ष द्यायलाच पाहिजे. कधी पण घरातली कामं संपणार नाही आपल्या नशिबाला. बाहेरचं कामाला एखाद्या वेळेस सुट्टी मिळेल, पण घरच्या कामाला अजिबात सुट्टी मिळणार नाही. त्यासाठी पटकन किचन कट्टा पुसला. इथं मुलं ना जे बी खायची वस्तू आणले की डब्यावर ठेवा किंवा खाली कडाप्यावर ठेवा, अशा पद्धतीने करतात. मग ते सगळं काढून घेतला. घर आहे छोटं, त्याच्यापेक्षा छोटं ही किचन आहे. ते यासाठी इतका पसारा होतो ना, काय सांगायला नको. सगळं झाडू मारून घेतलं, फरशी पुसून घेतलं. पहिल्यांदा सगळं पसारा काढून झाडू वगैरे मारलं, फरशी पुसलं. इतके सारे भांडे होते, तेवढं भांडी घासून घेतलं. बघा 2 टोपली भांडी होते, ते सगळे घासून घेतलं, ते लावून घेतलं. त्यासाठी तर मला म्हणायचं होतं की आपल्या घरातली कामं कधी संपणार नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आपला रिझल्ट असा आहे लास्टचा, किचन कट्टा वगैरे धुतल्यानंतर. आजचा व्हिडिओ कसा आहे ते नक्की सांगा. चॅनल नवीन असला तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओला भेटू. चला बाय.